खाद्यतेलाच्या टाक्यांनी भरलेलं पिंपळनेर येथील चोरीला गेलेलं पिकअप वाहन अवघ्या 3 तासातच तालुका पोलिसांनी धुळ्यातून हस्तगत केलंय। या प्रकरणी 7,08,800 रुपये किमतीच्या मुद्देमालासह वाहन ताब्यात घेत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। कमी वेळातच योग्य तपास करून गुन्हा उघड केल्यानं तालुका पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। आरिफ नूर मोहम्मद शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। 22 फेब्रुवारीला सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास सोयाबीन खाद्यतेलाच्या 8 टाक्या ठेवलेलं पिकअप वाहनाची चोरी झाली होती। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या 3 तासातच बिलाडी ते जापी रस्त्यावरून सदरच्या पिकअप वाहनाला मुद्देमालासह ताब्यात घेतले। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस हवालदार हर्षल धनगर, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, धीरज सांगळे, राहुल देवरे, प्रतीक देसले आदींच्या पथकानं पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।